नाशिक नंतर जळगावमध्ये सुद्धा बंड शमलेला आहे। शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी अखेर भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर हा तिढा सुटलेला आहे। रेश्मा काळे यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि यावेळी जळगाव विधान परिषदेसंदर्भात काळे यांच्याशी चर्चा केली। तसंच गुलाबराव पाटलांशी सुद्धा बोलणं झाल्याचं शिंदे यांनी सांगितलंय। महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या सर्व निवडणुका महायुतीतून लढवतो। त्यामधल्या जवळपास 4 तर बिनविरोध आल्या, 2चा देखील जळगाव आणि नाशिकचाही तिढा होता, तोही सुटला। जळगावच्या देखील रेश्मा काळे त्या उमेदवार होत्या, त्यांनाही सांगितलं मी गुलाबराव पाटलांशी बोललो की आपण महायुती म्हणून निवडणूक लढवतो, तर आपल्या महायुतीचा उमेदवार निवडून येईल, शिवसेनेची सगळी मदत त्यांना मिळाली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे आदरणीय प्रमुख नेते एकनाथजी शिंदे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचं आदेशाचं पालन करून मी महायुतीचा साथ देत आहे आणि आजपासून मी माझा प्रचार थांबवत आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांच्याकडे। वाल्मिक, आपण पाहतोय रेश्मा काळे या सातत्याने आपण माघार घेणार नाही असं सांगत होत्या, मात्र आता शिंदेंच्या भेटीनंतर त्यांनी माघार घेतलेली आहे, भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय। निश्चितच नाशिकचा तिढा सुटल्यानंतर जळगावच्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं, कारण की रेश्मा कुंदन काळे ज्या होत्या ह्या बंडखोर उमेदवार होत्या, ज्यांनी भाजपाच्या समोरचे असलेले नंदकिशोर महाजन यांना प्रतिस्पर्धी उभे होते। मात्र काल यदि विचार करायला गेला तर मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेच्या वतीनं मोठी बैठक करण्यात आली होती, त्या ठिकाणी गुलाबराव पाटील हे उपस्थित नव्हते। त्याच पार्श्वभूमीवर यदि विचार करायला गेला तर ह्या नॉट रिचेबल असल्याचं पाहायला मिळत होतं रेश्मा कुंदन काळे। मात्र प्रसारमाध्यमांशी जे काही संपर्क झाला नाही, मात्र सायंकाळीच्या सुमाराच्या मध्ये असली माहिती मिळाली की रेश्मा कुंदन काळे ह्या ज्या आहे या सातारा ठिकाणी उपमुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे आहे यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर साधारण त्यांनी रात्री मोबाईलद्वारा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे की अद्यापही माझा जो प्रचार आहे हा थांबवण्यात आला आहे, महायुतीचं केलेलं आहे। मात्र अद्यापही त्यांची मोबाईलद्वारा प्रतिक्रिया आल्यानंतर साधारण गुलाबराव पाटील जे आहे हे आज जळगावला आलेले आहे आणि आज त्यांची बैठक होणार आहे। त्यामध्ये मंत्री गिरीश महाजन सहित अनेक शिवसेनाचे व भाजपाचे या ठिकाणी बैठक होणार आहे आणि जाहीरप्रमाणे या ठिकाणी पाठिंबा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र रेश्मा कुंदन काळे जे आहे हे आज प्रसारमाध्यमांच्या समोर आलेला नाही आहे आणि त्यांनी मोबाईलद्वारा तरी माहिती दिलेली आहे। मात्र आता रेश्मा कुंदन काळे प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली प्रतिक्रिया ठाम देणार का, वरिष्ठ नेत्यांसमोर येऊन ते बोलणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।